पिल्लासारखं बाणावर पोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. त्यानंतर मी आपल्या या संमेलनामध्ये बालकवी आलेला आहे शुभ्रांश काळुके याला विनंती करतो की त्यांनी आपली एक छोटीशी रचना या ठिकाणी सादर करावी. बालकवी. झाड सोपं नसतं झाडं मातीमध्ये रुजून येणं. सोपं नसतं झाडं मातीमध्ये रुजून येणं. एका एका श्वासासाठी अभाळाचं ऋण येणं. एका एका श्वासासाठी अभाळाचं ऋण येणं. सूर्योदय घ्यावा लागतो तशात कुणी सावली मागतं. सूर्योदय घ्यावा लागतो तशात कुणी सावली मागतं. बसेन त्याला झुळूकभर वारा सुद्धा द्यावा लागतो. बसेन त्याला झुळूकभर वारा सुद्धा द्यावा लागतो. सोपं नसतं मागेन त्याला मागेन ते देत जाणं. सोपं नसतं मागेन त्याला मागेन ते देत जाणं. सोपं नसतं झाडवणं. तळाखालच्या कातळाशी लढता येत नाही. घाव दिले कुणी तरी रडता येत नाही. तळाखालच्या कातळाशी लढता येत नाही. घाव दिले कुणी तरी रडता येत नाही. सोपं नसतं ओढ दाबून सगळं सोसत जाणं. सोपं नसतं ओढ दाबून सगळं सोसत जाणं. सोपं नसतं झाडवणं. नव्यासाठी जुनं निमूट साधून द्यावं लागतं. नव्यासाठी जुनं निमूट साधून द्यावं लागतं. ऋतू ऋतू म्हणेन तसं जगून घ्यावं लागतं. ऋतू ऋतू म्हणेन तसं जगून घ्यावं लागतं. सोपं नसतं आयुष्याचं खोलवर गाडून घेणं. सोपं नसतं आयुष्याचं खोलवर गाडून घेणं. सोपं नसतं झाडणं मातीमध्ये रुजून येणं. एका एका श्वासासाठी अभाळाचं ऋण घेणं. धन्यवाद. या मुलाचा सत्कार महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जी.पी. ठाकरे साहेबांनी करावे असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. हा बालकवी आहे. भविष्यामध्ये याचं बालकवी म्हणून नाव नक्कीच अमर होईल असं मला वाटतं. यानंतर प्रसाद विठ्ठल गोलार या विद्यार्थ्याला विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करायची आहे. प्रसाद विठ्ठल गोलार. चला. नमस्कार, मी प्रसाद गोलार. मी श्री तिलोक जैन विद्यालय या शाळेत 9वी क च्या वर्गात शिकत आहे. मी काव्यरूपाने आपणासमोर संविधानाविषयी मला जे सुचले ते मी मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा एक लिखित दस्तावेज आहे जो मूलभूत कोड, रचना, अधिकार, सरकार, नागरिकांचे हक्क, कर्तव्य यांचे समीक्षण होय. मी ते माझ्या सुमनात गुंफण्याचे प्रयत्न केले आहे. मी माझ्या कवितेला सुरुवात करतो. 26 जानेवारी राज्यघटना ही भारी, राज्यघटना ही भारी. लोक भीमापूजन करी. आम्हा दिले संविधान छान. आंबेडकर आहेत महान. गातो आम्ही त्यांचे यशोगान. राज्यघटनेची घेतली आण. मसुदा समिती छान. मिळाले आम्हा संविधान. नाही कोणाची खाली मान. हक्क मिळाले महान. संविधानाचा घरोघरी अभिमान. निळाकोट अंगावरी भीमा कोरेगाव भारी. संविधान प्रतन्यारी आमची नमनतया प्रती. धन्यवाद. धन्यवाद. या बालकलांचा सत्कार मिडे सरांनी करावा असे त्यांना विनंती करतो मी. आता प्रेक्षक म्हणून मरायचं नाही. आता मैदान उतरले पाहिजे असा एक संदेश या कवितेमध्ये दिला आहे. यानंतर
मी आमंत्रित करतो वैष्णवी बंडू वीर या विद्यार्थिनीने आपली कविता सादर करायची. वैष्णवी वीर आहे. नमस्कार, मी वीर वैष्णवी श्री आनंद महाविद्यालयाचे TYBSC ची विद्यार्थिनी. कवितेचे शीर्षक आहे उसावलेला बाप. माय तू सावरलेल्या अडचणींचा व्याप आठवतं, माय तू सावरलेल्या अडचणींचा व्याप आठवते. तेव्हा तेव्हा या समाजाने वजा केलेला तुझ्यातला बाप आठवते. तेव्हा तेव्हा या समाजाने वजा केलेला तुझ्यातला बाप आठवते. बा नसल्याची उणीव माय कधी तू भासू देत नाही. बा नसल्याची उणीव माय तू भासू देत नाही. सिद्ध करतेस तेव्हा प्रत्येक दुःखावर कविता बनवता येत नाही. माय आठवते सारं काही तू माझ्यासाठी खाल्लेला खस्ता. माय आठवते सारं काही तू माझ्यासाठी खाल्लेला खस्ता. स्वतःच्या पायात काटे मोडून माझ्यासाठी मोकळा केलेला रस्ता. माझ्यासाठी मोकळा केलेला रस्ता. माय दुःखाची झोळी घेऊन कधी कुणाच्या दारी गेली नाही. माय दुःखाची झोळी घेऊन कधी तू कुणाच्या दारी गेली नाही. म्हणूनच काय कदाचित सटवीही कधी तुझ्या दारी आली नाही. माय बाद झाला आता, माय बाद झाला आता. बिनधास्त काळजी सगळं माझ्यावर सोडून दे. आणि माझा शेवट तुझ्या सुरुवातीला जोडून दे. माझा शेवट तुझ्या सुरुवातीला जोडून दे. बा परतीच्या प्रवासाला लागेपर्यंत बराच काळ निघून गेलेला असेल. बा परतीच्या प्रवासाला लागेपर्यंत बराच काळ निघून गेलेला असेल. आणि एका चाकावर सुद्धा मायेने संसाराचा गाडा कुठवर नेऊन ठेवलेला असेल. आणि एका चाकावर सुद्धा मायेने संसाराचा गाडा कुठवर नेऊन ठेवलेला असेल. धन्यवाद. मी आयर ब्राऊन विनंती करतो की त्यांनी हिचा सत्कार करावा. आई एक नाव असतं, आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. आता नसली कुठंतरी नाही म्हणवत नाही. आता नसली तरी कुठं नाही म्हणवत नाही. यानंतर मी आमंत्रित करतो आरती राठोड हिने आपली रचना सादर करायची. ही विद्यार्थिनी बाबूजवाड महाविद्यालयाची आहे. आरती राठोड. मी आरती राठोड TYBA ची विद्यार्थिनी आज सादर करत आहे होळी कविता. स्त्रीत्वाची करुणी विटंबना जाळून टाकली होलिका. स्त्रीत्वाची करुणी विटंबना जाळून टाकली होलिका. तिचा दोष काय? होळिकाच्या वेदनाच्या किंकाळ्या मानसा तू बोंबलून दाबून टाकल्यास. होलिकाच्या वेदना किंकाळ्या मानसा तू बोंबलून दाबून टाकल्यास. आणि उधळलास रंग बेरंग होऊन. दारूच्या नशेत धुंद होऊन उधळलास सप्तरंग बेशरमपणे. धुरवडीच्या नावाखाली किती दिवस करणार विटंबना स्त्रियांच्या देहाची. अरे ज्ञानी माणसा थोडा विवेक जागा कर. अरे ज्ञानी माणसा थोडा विवेक जागा ठेवून चिकित्सा कर. चल नवयुगाची गुढी उभारू. समतावादी मूल्यांची आणि मानवतेचा करुण स्वीकार. समतावादी मूल्यांची आणि मानवतेचा करुण स्वीकार. स्थापित करू नवसमाज. स्थापित करू नवसमाज. स्थापित करू नवसमाज. धन्यवाद. मी कानडे सरांना विनंती करतो की तिने कानडे सरांनी आरती सत्कार करावा. यानंतर मी दीपाली सुधाकर भडकेला विनंती करतो की त्यांनी आपली काव्यरचना सादर करायची आहे. ही विद्यार्थिनी आनंद महाविद्यालयाची आहे. नमस्कार, माझे नाव दीपाली सुधाकर भडके. मी श्री आनंद महाविद्यालयाची TYBSC ची विद्यार्थिनी. आज आपल्यासमोर एक कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे आयुष्याच्या स्क्रीनवर. तर ही एक स्वरचित अशी कविता आहे. आयुष्याच्या स्क्रीनवर जगणं काही सुटत नाही. आयुष्याच्या स्क्रीनवर जगणं काही सुटत नाही. कोण कुणाचं खेळणं हेच कुणाला कळत नाही. झगमगती चौकट बनवून थाटानं आली. झगमगती चौकट बनवून थाटानं आली. डगमगती दिशा दाखवून आयुष्यच बदलून गेली.
आयुष्य आणि स्क्रीन यामधला गॅप दिसत नाही. आयुष्य आणि स्क्रीन यामधला गॅप दिसत नाही. आता सध्याच्या ॲपचा व्याप मी सांगत नाही. आता सध्याच्या ॲपचा व्याप मी सांगत नाही. रमी सर्कलच्या पत्त्यावर घरं उभी राहत नाही. रमी सर्कलच्या पत्त्यावर घरं उभी राहत नाही. आणि याच सत्याला आता फिल्टर लावून चालत नाही. आणि याच सत्याला आता फिल्टर लावून चालत नाही. कष्टाला सबस्क्राईब केलं की यशाचं नोटिफिकेशन येतं. कष्टाला सबस्क्राईब केलं की यशाचं नोटिफिकेशन येतं. बघता बघता स्टेटस गंमत म्हणूनच राहून जातं. मनातली भावना प्रीत झाली. मनातली भावना प्रीत झाली. इथे प्रत्येक आयुष्याचीच खेळी झाली. विचारांची स्टोरी फुल झाली. विचारांची स्टोरी फुल झाली. आणि आयुष्याची बत्ती गुल झाली. स्टोरीसाठी गाणं कोणतं याचा विचार होतो. स्टोरीसाठी गाणं कोणतं याचा विचार होतो. निवडताना करिअर याचा विचार त्यांना होत नाही. फोटोचा बॅकग्राऊंड एडिट होतो. फोटोचा बॅकग्राऊंड एडिट होतो. व्यक्तीचा बॅकग्राऊंड मात्र एडिट होत नाही. व्यक्तीचा बॅकग्राऊंड मात्र एडिट होत नाही. सुख दुःख सारी ऍड सारखी स्किप करता येत नाही. सुख दुःख सारी ऍड सारखी स्किप करता येत नाही. निसटलेल्या क्षणांचा स्नॅप घेता येत नाही. निसटलेल्या क्षणांचा स्नॅप घेता येत नाही. लाईट कॅमेरा ऍक्शन म्हणून आयुष्याचा रिटेंट पुन्हा घेता येत नाही. ओळख स्वतःची दाखवताना फॉलोअरचा मुद्दा हे देखाव्याचं व्हायरल पण हाच तर खरा मुद्दा आहे. सेल्फीत बघतो पेन बुक हातात घेत नाही. आयुष्याचा डार्क मोड झालाय ब्राईट काही होत नाही. आयुष्याचा डार्क मोड झालाय ब्राईट काही होत नाही. आयुष्याच्या स्क्रीनवर जगणं काही सुटत नाही. आणि कोण कुणाचं खेळणं हेच मात्र कुणाला कळत नाही. 60 वर्षाचं आयुष्य जगावंच लागतं. 60 वर्षाचं आयुष्य जगावंच लागतं. 60 सेकंदात आयुष्य कळणार नाही. ही रिअल लाईफ आहे वेड्या, तुझी इन्स्टाची रील नाही. मेसेज इमोजी जातात भावना होत नाही शेअर. ऑफलाईन होते काळजी आणि ऑनलाईन केली जाते केअर. फिल्टर लावलेल्या माणसांना ओळखता येत नाही. आयुष्य आणि स्क्रीन याचा ताळमेळ काही सुटत नाही. सुचताना कविता प्रेम निसर्ग असं काही सुचत नाही. आयुष्याच्या स्क्रीनवर जगणं काही सुटत नाही. धन्यवाद. मी मेडी सरांना विनंती करतो की मेडी सरांनी हिचा सत्कार करावा. खुद को पर बुलंद इतना कि हाथ बंदे को बुलाने से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजामंदी क्या है बता. त्यानंतर मी आमंत्रित करतो कवी सचिन चव्हाण सर यांना त्यांनी आपली रचना सादर करावी. सर्वांना नमस्कार. माझ्या रचनेचं शीर्षक आहे जत्रा. खरं तर ही प्रेम कविता आहे. कविता आवडली तर निश्चितपणे टाळ्या वाजवा. नाही आवडली तर शांत बसले तरी चालेल. आठवणीच्या काठावर पुरी वसल या गाव. जत्रा पांगली तरी काळ जाव नाव. जत्रा पांगली तरी काळ जाव नाव. झाडी डोंगर वाटेन पायी वाजायची चाळ. झाडी डोंगर वाटेन पायी वाजायची चाळ. जीव होतो या घायाळ जवाटवतो काळ. जीव होतो या घायाळ जवाटवतो काळ. भर दुपारी उन्हात चंद्र हसतो या गाली. भर दुपारी उन्हात चंद्र हसतो या गाली.
ह्या रूपाला भाळून पोरी रात पुनवेची आली, तू ह्या रूपाला भाळून पोरी रात पुनवेची आली. उंच फिरत्या पाळण्यात तू ह्या सखींचा गलका, उंच फिरत्या पाळण्यात तू ह्या सखींचा गलका. सांधी कोपऱ्यात देह उभा बोल बोलका, सांधी कोपऱ्यात देह उभा बोल बोलका. शोभे कुरळ्या केसात रान जाईचा गजरा, शोभे कुरळ्या केसात रान जाईचा गजरा. गाली हसऱ्या खिळल्या, गाली हसऱ्या खिळल्या साऱ्या गर्दीत नजरा, गाली हसऱ्या खिळल्या साऱ्या गर्दीत नजरा. आणि कवितेचा शेवट, तू ह्या पावलांचे ठसे सय वादळाने नेले, तू ह्या पावलांचे ठसे सय वादळाने नेले. पोरी पैंजनाचे सूर, पोरी पैंजनाचे सूर सारे दूर दूर झाले, सारे दूर दूर झाले. धन्यवाद. धन्यवाद. मी गोसावी सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. यानंतर भवार राधा यांनी आपली कविता सादर करायची आहे. बाबूजीवाड महाविद्यालय पातळी. भवार राधा. 2 मिनिट. 1 मिनिट. मी बाळासाहेब चिंतामणी सरांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. व्यासपीठाला धन्यवाद देतो मला बऱ्याच दिवसानंतर निमंत्रित केल्याबद्दल. जगण्यासाठी श्वास महत्वाचा असतो, त्या श्वासासाठी वृक्ष महत्वाचा असतो, त्या वृक्षाने त्याची संवेदना माझ्या शब्दामधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. ऊन वारा पाऊस घोंगावणारे वारे, ऊन वारा पाऊस घोंगावणारे वारे यांना अंगा खांद्यावर घेत एकाच जागी स्थिरपणे कित्येक वर्ष उभा असतोस मित्रा. दगड मारणाऱ्याला फळ देतोस मित्रा. पक्ष्यांना आपल्या अंगा खांद्यावर छातीवर घर बांधण्यास पाहिजे तितकी जागा इन्व्हर्टेड कॉमामध्ये, कारण आपला शेजारी पण आपण घर बांधायला काढल्यानंतर मोजताना येतो, आपला भाऊ पण येतो, तू जरा तिकडं सरक, माझ्या हद्दीत येऊ नकोस. घर बांधण्यास पाहिजे तितकी जागा देतोस मित्रा. ग्रीष्माच्या लाई लाई करणाऱ्या उष्म्यात पशूंना वाटसरूंना आपल्या थंडगार सावलीचा स्वाद देतोस मित्रा. मानवाला घर बांधण्यास आत्मत्याग करून मदत करतोस मित्रा. मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचे सोबत अग्निदाह सहन करीत समर्पण करतोस मित्रा. तुला माझा त्रिवार सलाम, तुला माझा त्रिवार सलाम, तुला माझा त्रिवार सलाम वृक्ष मित्र. आता एक कविता मी वयावर सादर करतो. प्रत्येक वयाचं आपलं एक वेगळं सौंदर्य असतं आणि तेही आपण तसंच जपायचं असतं. बालपणी घर अंगणात दुडू दुडू धावायचं असतं आणि घरातील मावळत्या सूर्यांना थोडंसं हसवायचं असतं. तारुण्यात उगाच एखादा गंभीर विषय डोक्यात घेऊन अकाली वृद्ध व्हायचं नसतं. पण डोक्यावर बर्फाच्छादित हिमालय झाला असता केस काळे करून वासरात हुंडरायचं नसतं, वासरात हुंडरायचं नसतं. थँक्यू. धन्यवाद सर. मी प्राचार्याला विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. त्यानंतर मी प्रदीप बोडके सरांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. कवी प्रदीप बोडके सर.
कोणतंही प्रास्ताविक न करता डायरेक्ट कवितेला सुरुवात करतोय, कारण बरेचसे कवी अजून राहिलेले आहेत. तसं दांभिकता सरांनी जो उल्लेख केला मनोगतामध्ये की दांभिकतेवर कोणी प्रकट होत नाही, तर एक थोडासा प्रयत्न रेखाटण्याचा केलेला आहे मी. दांभिक कवितेचं नाव आहे गुणकारी मलम. इथल्या व्यवस्थेची अवस्था पाहून मनात नेहमी प्रश्न पडतो. इथल्या व्यवस्थेची अवस्था पाहून मनात नेहमी प्रश्न पडतो. गर्दीत माणसांच्या माणुसकीचा खून का घडतो. गर्दीत माणसाच्या माणुसकीचा खून का घडतो. ती गिधाड तरी बरी जी मेलेल्या शरीरावर तुटून पडतात. ती गिधाड तरी बरी जी मेलेल्या शरीरावर तुटून पडतात. इथं निष्ठुर राक्षसी नराधम जिवंतपणीच लचके तोडतात. इथं निष्ठुर राक्षसी नराधम जिवंतपणीच लचके तोडतात. तो खून नसतो एका व्यक्तीचा. तो खून नसतो एका व्यक्तीचा, एका कुटुंबाचा की एका जातीचा. तो खून नसतो एका व्यक्तीचा, एका कुटुंबाचा की एका जातीचा. तो खून असतो संस्काराचं बाळकळू देणाऱ्या मातीचा. तो खून असतो संस्काराचं बाळकळू देणाऱ्या एका मातीचा, आपल्या मायबावली मातीचा. सत्ता आणि बत्ता पाहून तो करतो इमानाची गद्दारी. सत्ता आणि बत्ता पाहून तो करतो इमानाची गद्दारी. कायदे नियम धाब्यावर दिसते फक्त चाटुगिरी. कायदे नियम धाब्यावर दिसते फक्त चाटुगिरी. सामान्यांच्या मनातील संतोष, सामान्यांच्या मनातील संतोष इथे रोज बळी जातो का. सत्तेतला नारद भेटला म्हणून कधी वाल्याचा वाल्मिकी होतो का. सत्तेचा नारद भेटला म्हणून कधी वाल्याचा वाल्मिकी होतो का. माणसामधला माणूस इथे न्यायासाठी धडपडतोय. माणसामधला माणूस इथे न्यायासाठी धडपडतोय. किड्या मुंग्यासारखी मरतात माणसं. इथल्या व्यवस्थेत काय फरक पडतोय. किड्या मुंग्यासारखी मरतात माणसं. इथल्या व्यवस्थेत काय फरक पडतोय. कित्येक आत्मे भटकत आहेत. कित्येक आत्मे भटकत आहेत ज्यांना अजूनही न्याय नाही. कित्येक आत्मे भटकत आहेत ज्यांना अजूनही न्याय नाही. अण्णा, दादा, भाऊ आणि मीडियाने चघळल्याशिवाय गुन्हा गंभीर वाटत नाही. अण्णा, दादा, भाऊ आणि मीडियाने चघळल्याशिवाय गुन्हा गंभीर वाटत नाही. मिळेल एक दिवस न्याय मनात अजूनही आशा आहे. मिळेल एक दिवस न्याय मनात अजूनही आशा आहे. कारण कर्तव्यनिष्ठांच्या तोंडून ऐकू येत आहे लोकशाहीची भाषा. कारण कर्तव्यनिष्ठांच्या तोंडून ऐकू येत आहे लोकशाहीची भाषा. गुन्हेगारीच्या जखमेला कायद्याचं औषध काय करेल. गुन्हेगारीच्या जखमेला कायद्याचं औषध काय करेल. मला वाटतं या रोगावर संस्काराचा मलमच गुणकारी ठरेल. संस्काराचा मलमच गुणकारी ठरेल. धन्यवाद. यानंतर एकता फाउंडेशनचे अध्यक्ष पाथर्डी तालुक्याचे राजेंद्र बुजारे यांनी एक कविता पाठवली आणि त्यांची इच्छा आहे त्या साताऱ्याला पुरस्कार याच्यासाठी गेलेले आहेत. त्यांनी सांगितलंय की माझी कविता त्या ठिकाणी सादर करा. तर त्यांची कविता या ठिकाणी सादर करतोय. कवितेचे नाव आहे भाषापाठ. मराठी मुखे म्हणा, मराठी मुखे म्हणा, मातृभाषेची तुलना कोण करी. मराठी मुखे म्हणा, मराठी मुखे म्हणा, मातृभाषेची तुलना कोण करी. सुंदर ही भाषा उभ्या महाराष्ट्रावरी राज्य करी हजारो वर्षापासून या. सुंदर ही भाषा उभ्या महाराष्ट्रावरी राज्य करी हजारो वर्षापासून या. अमृताहुनी गोड लागे जिभेवरी, अमृताहुनी गोड लागे जिभेवरी. आवडते नेहमी राही ध्यानी, आवडते नेहमी राही ध्यानी. ग्रंथ कथा कविता गाणी गोड लागे कानी. कंठात गोडवा विराजित. मराठी माणूस म्हणे हे मराठीचे सुख. मराठी माणूस म्हणे हे मराठीचे सुख. गाईल मुखाने आवडीने. मराठी मुखे म्हणा, मराठी मुखे म्हणा, मातृभाषेची तुलना कोण करी. मातृभाषेची तुलना कोण करी. धन्यवाद. धन्यवाद. मी गाडेकर सरांना विनंती करतो की त्यांनी
बोलके सरांचा सत्कार करावा. यानंतर चंद्रकांत उदयगे सरांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. कवी चंद्रकांत उदयगे सर. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे लोकशाही. निवडणूक जाहीर झाली आणि आमदारकीचं स्वप्न डोळ्यासमोर तरळू लागलं. निवडणूक जाहीर झाली आणि आमदारकीचं स्वप्न डोळ्यासमोर तरळू लागलं. एबी फॉर्म मिळवण्याच्या नादात पक्षनिष्ठेचं झूल वेशीबाहेर टांगलं. एबी फॉर्म मिळवण्याच्या नादात पक्षनिष्ठेचं झूल वेशीबाहेर टांगलं. इतके दिवस पक्षाचे गुणगान गाणारे, इतके दिवस पक्षाचे गुणगान गाणारे आज पक्षाचे वाभाडे काढत आहेत. आज पक्षाचे वाभाडे काढत आहेत. मीच कसा पदाला योग्य जनतेसमोर गाराने मांडत आहे. मीच कसा पदाला योग्य जनतेसमोर गाराने मांडत आहे. आजा अगोदर आमदार, वडील स्वतः खासदार, मुलाला मंत्रीपद मिळवण्याची घाई. मुलाला मंत्रिपद मिळवण्याची घाई. घराणेशाहीच्या या उतरंडीत कार्यकर्त्यांची मात्र दमछाक होई. अहो जनता भोळी भाबडी बिचारी, अहो जनता भोळी भाबडी बिचारी, खरंच का नेते समाजाचा विचार करी. नमो शेतकरी, लाडकी बहीण अशा एक ना अनेक योजना, नमो शेतकरी, लाडकी बहीण अशा एक ना अनेक योजना खरंच का लोकशाही बळकट करतील. खरंच का लोकशाही बळकट करतील. नेते निवडून आल्यावर कुंपणासहित शेत खातील. नेते निवडून आल्यावर कुंपणासहित शेत खातील. लोकशाहीचा उत्सव दर 5 वर्षांनी भरतो. लोकशाहीचा उत्सव दर 5 वर्षांनी भरतो. शाश्वत विकास मात्र कार्यकर्त्यांच पुरता उरतो. कार्यकर्त्यांच पुरता उरतो. म्हणून मिळून सारे विचार करू, म्हणून मिळून सारे विचार करू, बांधील जो विकासाचा महामेरू. म्हणून मिळून सारे विचार करू, बांधील जो विकासाचा महामेरू. मतदान तयास करू, लोकशाहीचे मंदिर उभारू, लोकशाहीचे मंदिर उभारू. कॉलेजचे मुलं आहेत त्यांच्यासाठी फक्त एक 4 ओळी. वाट तुझी पाहिलं मी, वाट तुझी पाहिलं मी, मीच जीव ओतला. वाट तुझी पाहिलं मी, मीच जीव ओतला. वाटेवर तुझ्या संपेलही गंध तुझ्या फुलातला, गंध तुझ्या फुलातला. धन्यवाद. धन्यवाद. मी काळे सर विनंती करतो की त्यांनी उदयगे सरांचा सत्कार करावा. यानंतर मी आमंत्रित करतो कवयित्री भवार राधाईस. तिने आपली रचना सादर करायची. कवयित्री. मी भवार राधा SYBA विद्यार्थिनी माझी मूळ कविता सादर करत आहे. पिढ्यानपिढ्या होती डोईवर आमच्या ऊसाची मुळी. पिढ्यानपिढ्या होती डोईवर आमच्या ऊसाची मुळी. बेलापूरला ऊस तोडायला जात होती सारी. बेलापूरला ऊस तोडायला जात होती सारी. अशा उजाड माळरानी लावणी शिक्षणाची गोडी. अशा उजाड माळरानी लावणी शिक्षणाची गोडी. घडवली नवी पिढी, घडवली नवी पिढी. अशा बाबूजींना माझे कोटी कोटी वंदन. बाबूजींना माझे कोटी कोटी वंदन. समाजवादातून घेऊन दिशा, समाजवादातून घेऊन दिशा. खुली केली सर्वांना शिक्षा, खुली केली सर्वांना शिक्षा. जिच्या डोई होती उसाचीच मुळी, जिच्या डोई होती उसाचीच मुळी. ती लिहू लागली आज कवितेच्या ओळी, ती लिहू लागली आज कवितेच्या ओळी. ज्याच्या कैक पिढ्या गुलामी मजुरीत गेल्या, ज्याच्या कैक पिढ्या गुलामी मजुरीत गेल्या. तर काही कष्टातच मेल्या, तर काही कष्टातच मेल्या. अशा उजाड माळरानावर पेरली शिक्षणाची बीज. अशा उजाड माळरानावर पेरली शिक्षणाची बीज. अशा बाबूजींना माझे कोटी कोटी वंदन. अशा बाबूजींना माझे कोटी कोटी वंदन. ज्ञानियाचा दिवा लावणीया दारी, ज्ञानियाचा दिवा लावणीया दारी. सुशिक्षित केले पंचक्रोशी सारी, सुशिक्षित केले पंचक्रोशी सारी. अशा महान बाबूजींना माझे कोटी कोटी वंदन. अशा महान बाबूजींना माझे कोटी कोटी वंदन. चंदना परी जिजुनिया, चंदना परी जिजुनिया सुगदित केले आमचे जीवन.
चंदना परी जिजुनिया सुगंधित केले आमचे जीवन, आजही दरवळत आहे अवतीभोवती तो सुगंध, आजही दरवळत आहे अवतीभोवती तो सुगंध. अशा बाबूजींना माझे कोटी कोटी वंदन, अशा बाबूजींना माझे कोटी कोटी वंदन. धन्यवाद. मी आयरमॅनला विनंती करतो की त्यांनी याचा सत्कार करावा. यानंतर दराडे हर्षल शिवाजी, यानंतर मी आमंत्रित करतो कवी दराडे हर्षल शिवाजी, त्यांनी आपली रचना सादर करायची आहे. अनंत महाविद्यालयाचा हा विद्यार्थी आहे. सगळ्यांना बोर झाला असेल त्यामुळे हसवायसाठी कविता सादर करतो. ही आधी कविता असते, त्याच्यानंतर याचं प्रेमपत्र होतं. ते पुढं काय होतं आता तुम्हीच ऐका. कॉलेजचे गेट झाली ती ते भेट, घुसलीस मनात थेट, देशील का मला डेट. मी शिरा तू रवा, तू फुगा मी हवा, तू पोळी मी तवा, सांग तुला मी हवा. तू तपकीर मी चिमूट, मी शेंगदाणा तू कूट, मी दरोडा तू लूट, जमेल का आपला मेतकूट. तू धाप मी छाती, मी भूत तू भानामती, मी शनी तू साडेसाती, जुळतील का ग आपली नाती. मी पेट्रोल तू गाडी, मी गवत तू काडी, मी विजार तू नाडी, जुळतील का आपली जोडी. तू ढोल, आकार नव्हे वाजायचा ढोल, तू ढोल मी ताशा, मी बेवडा तू नशा. तू ढोल मी ताशा, मी बेवडा तू नशा, तू मिठाई मी माशा, ठेवू का मी आशा. धन्यवाद. करतो त्याने सत्कार करायचा. यानंतर मी ऋतुजा चंद्रीला विनंती करतो तिने आपली कविता सादर करायची. ऋतुजा. मी ऋतुजा अशोक चंदेल FYBCS ची विद्यार्थिनी आपणा पुढे सादर करत आहे पुढील कविता. कवितेचे नाव आहे आयुष्यावर बोलू. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्ताहो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्ताहो आयुष्यावर बोलू काही. उगाच वळशी शब्दाचे हे देत राहा तू, भिडले नाही डोळे तोवर बोलू काही. चला दोस्ताहो आयुष्यावर बोलू काही. तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या, पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही. चला दोस्ताहो आयुष्यावर बोलू काही. हवे हवेसे दुःख तुला जर हवेच आहे, नको नकोसे हळवे का तर बोलू काही. चला दोस्ताहो आयुष्यावर बोलू काही. उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून, परवा आहे उद्याचं नंतर बोलू काही. चला दोस्ताहो आयुष्यावर बोलू काही. शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून, वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही. चला दोस्ताहो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर आयुष्यावर बोलू काही. चला दोस्ताहो आयुष्यावर बोलू काही. धन्यवाद. मी आयरमॅनला विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. यानंतर मी आमंत्रित करतो वैष्णवी अनिल साबळे या विद्यार्थिनीला. वैष्णवी अनिल साबळे आहे का? नमस्कार, मी वैष्णवी साबळे श्री आनंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी आपल्यासमोर एक स्वलिखित कविता सादर करत आहे. शीर्षक आहे खूप काही सांगायचं राहून गेलं. अबोल मन माझं मला खाऊन गेलं, अबोल मन माझं मला खाऊन गेलं, तुला खूप काही सांगायचं राहून गेलं. तू जे वाचलंस ते एका थेंबा एवढं आहे, तू जे वाचलंस ते एका थेंबा एवढं आहे, तुला जे वाचायचं होतं ते वाहून गेलं.
तुला खूप काही सांगायचं राहून गेलं. लपलेले अश्रू उमजून घ्यायला पाहिजे तेवढा वेळ घ्यायला हवा होता. लपलेले अश्रू उमजून घ्यायला पाहिजे तेवढा वेळ घ्यायला हवा होता. लिहिलेलं तर सगळ्यांनाच कळतं, लिहिलेलं तर सगळ्यांनाच कळतं. जे लिहिता येत नाही ते ओळखण्यातच तुझा नेम चुकला होता. ते ओळखण्यातच तुझा नेम चुकला होता. जुन्या आठवणी पुन्हा नव्याने एकटेपणाची जाणीव करून देतात. जुन्या आठवणी पुन्हा नव्याने एकटेपणाची जाणीव करून देतात. मन तर नाही भरत तुझे फोटो पाहून, डोळे मात्र भरून येतात. तुझा फक्त होकार हवा होता, तुझा फक्त होकार हवा होता. लाख अडचणीतही सांभाळलं असतं. असेल दरिद्री गरीब तरीही तुझ्यासाठी लाख मायेचं पांघरून घातलं असतं. तुझ्यासाठी लाख मायेचं पांघरून घातलं असतं. धन्यवाद. धन्यवाद. कारणाचं विनंती करतो की त्यांनी या मुलीचा सत्कार करायचा आहे. यानंतर मी आमंत्रित करतो साकुंडे प्रशांत रावसाहेब या विद्यार्थ्यांनी आपली कविता सादर करायची आहे. साकुंडे प्रशांत. नमस्कार, मी सकुंडे प्रशांत रावसाहेब श्री आनंद कॉलेजमधील SYM BSCचा विद्यार्थी आपल्यासमोर एक स्वरचित अशी कविता शेतकरी सादर करीत आहे. मातीशी नातं निभावणारे आम्ही, आमच्या इमानाला जगणारी माणसं. मातीशी नातं निभावणारे आम्ही, आमच्या इमानाला जगणारी माणसं आम्ही. काळी आई आम्हा आमचा स्वाभिमान, काळी आई आम्हा आमचा स्वाभिमान. अभिमान आहे जगाचा पोशिंदा, बाप माझा शेतकरी आहे. करून जीवाचं रान पिकवतो सोन्या समान धान, करून जीवाचं रान पिकवतो सोन्या समान धान. वापरले त्याने सूत्र, एका दाण्यातून पिकवतो ओंजळभर धान. कर्माने तो भूमिपुत्र, कर्माने तो भूमिपुत्र, वर्षानुवर्ष राबला असा कष्टकरी. जगाला खाऊ घालतो जातीने शेतकरी, जगाला खाऊ घालतो जातीने शेतकरी. नुसकानीने कर्जात बुडाला मात्र कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवून दिली. नुसकानीने कर्जात बुडाला मात्र कुटुंबात उपासमारीची वेळ ओढवून दिली. असा तो अन्नदाता, असा तो अन्नदाता. निसर्ग राजा पाठीशी राहा हेच मागणे तुला, निसर्ग राजा पाठीशी उभा राहा हेच मागणे तुला. कष्टाचे त्याच्या फळ मिळू दे, जास्त काहीच नको आम्हाला. बालपणापासून बघत आलोय कष्ट त्याचे, बालपणापासून बघत आलोय कष्ट त्याचे. आणि भेगाळलेल्या टाचा दुःखात त्याच्या देवा साथ तुझी, दुःखात त्याच्या साथ देवा तुझी. विसावा भेटावा कष्टांना त्याच्या, शेती श्वास त्याचा, शेती ध्यास त्याचा. धन्यवाद. धन्यवाद. मी या मेडिसनला विनंती करतो की त्यांनी या कविता सत्कार करायचा आहे. यानंतर मी आमंत्रित करतो शाहीद गाडेकर सरांना की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. शाहीद गाडेकर सर. एक नारायण सुर्वेंची एक रचना आपल्या समोर सादर करतो. ग्रामीण भागातले मुंबईला मिलमध्ये सगळे कामाला एकत्र असतात आणि गावाकडे त्यातला एक जण निरोप वगैरे घेऊन येत असतो. पुन्हा तो जातो आणि मित्र असतात, खोड्या करत असतात, काहीतरी बायकोविषयी सांगतो. आणि बायको बी काही कमी नाही बरं का. आणि जुनं कसं होतं, मास्तरकडे जायचे आणि पत्र लिहायचे. तर बायको नवऱ्याला पत्र लिहिते, तुम्ही सुखात समधी रावा असं पत्रात लिवा. तुम्ही सुखात समधी रावा असं पत्रात लिवा. कोणा मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू मग ते रस्त्यावर. अहो कोणा मेल्यानं तुम्हा कळवलं मिठू मग ते रस्त्यावर. संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर. पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. 100 रुपयाचा हिसाब मागता मीच काय एकटीने खाल्ले. अहो 100 रुपयाचा हिसाब मागता मीच काय एकटीने खाल्ले.
लाईटचे 20 दिले, पाण्याचे 30 दिले, 25चे राशन आणले. दूधवाल्याचे देऊ का नको, काय ते पत्रात लिवा. दूधवाल्याचे देऊ का नको, काय ते पत्रात लिवा. पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं, फुकट झाली खेप. अहो पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं, फुकट झाली खेप. बेबी झाली मोठी, तिला आवडते गाणे ऐकायला टेप. आम्ही सगळ्यांनी ऐकू का नको, काय ते पत्रात लिवा. आम्ही सगळ्यांनी ऐकू का नको, काय ते पत्रात लिवा. बाळाला आला ताप खोकला, बाळाला आला ताप खोकला, प्रायव्हेटला घेऊन गेले. अहो बाळाला आला ताप खोकला, प्रायव्हेटला घेऊन गेले. 100 रुपयाचे इंजेक्शन मारले, पाण्यातच पैसे गेले. त्याला जेजेला नेऊ का नको, काय ते पत्रात लिवा. त्याला जेजेला नेऊ का नको, काय ते पत्रात लिवा. नारी मुक्तीच्या भारतात सभा मीटिंगला मी गेले. अहो नारी मुक्तीच्या भारतात सभा मीटिंगला मी गेले. तुमच्या बहिणीला मारतो नवरा, सगळ्यांनी धमकाविले. तिला सोडायला जाऊ का नको, काय ते पत्रात लिवा. तिला सोडायला जाऊ का नको, काय ते पत्रात लिवा. बेबीला ताशी शाळेत घातलं, अभ्यास चांगला करते. शेवटी ती लिहिते, बेबीला ताशी शाळेत घातलं, अभ्यास चांगला करते. आया बायांनी शिकाय पाहिजे, वस्तीच आखी बोलते. मी बी शिकाया जाऊ का नको, काय ते पत्रात लिवा. तुम्ही सुखात समधी राहा, असं पत्रात लिवा. असं पत्रात लिवा, असं पत्रात लिवा. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो मयूर बडदे हिने आपली रचना सादर करायची. बाबूजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मी मयुरी अनंत बडदे, FY BCS ची विद्यार्थिनी, यापुढे सादर करते प्राध्यापक डॉक्टर अशोक डोळस सर यांनी रचलेली कविता सत्ता पिपासू हल्लीच्या जमान्यात. सत्ता पिपासू कत्तलखोर हल्लीच्या जमान्यात आपण माणूस झालं पाहिजे. सत्ता पिपासू कत्तलखोर हल्लीच्या जमान्यात आपण माणूस झालं पाहिजे. धर्मांध माणूस इथला अंगुलीमाला होताना आपण बुद्ध झालं पाहिजे. सत्ता पिपासू कत्तलखोर हल्लीच्या जमान्यात आपण माणूस झालं पाहिजे. धर्मांधतेचे बीज पेरून माणसांची कत्तल करताना माणूस पण जपणाऱ्या माणसाने या विरुद्ध लढण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. सत्ता पिपासू कत्तलखोर हल्लीच्या जमान्यात आपण माणूस झालं पाहिजे. दिवसा ढवळ्या होते विटंबना नारी देहाची, तरी भर सभेत उडतात जेव्हा विनोद हास्याचे फवारे. अशा वेळी माणसाने आता जागृत झालं पाहिजे. सत्ता पिपासू कत्तलखोर हल्लीच्या जमान्यात आपण माणूस झालं पाहिजे. सत्ता पिपासू हिंसाचाराच्या तुफान वादळात करुणेचा शीतल वारा होऊन, समतेचा वर्षाव करून, ममतेने फुंकर घालून हिंसेचा आगडोंब विझवला पाहिजे तो माणसानेच. सत्ता पिपासू कत्तलखोर हल्लीच्या जमान्यात आपण माणूस झालं पाहिजे. धर्म, जाती आणि सत्तेपेक्षा माणूस जगला पाहिजे. उन्माद केला किती सत्तेचा तरी आपण शांत राहून फक्त प्रामाणिकपणे शांतिदूत होऊन मतदान केले पाहिजे. सत्ता पिपासू कत्तलखोर हल्लीच्या जमान्यात आपण माणूस झालं पाहिजे. धर्म सत्तेसाठी केली किती कत्तल माणसांची तरी इथला माणुसकी जिवंत आहे, कारण बुद्धम शरणम गच्छामी जगात महान आहे. शेवटी राजसत्तेच्या छायेखाली कत्तल होता असेल माणसाची. सत्ता पिपासू कत्तलखोर हल्लीच्या जमान्यात आपण माणूस झालं पाहिजे. आपण माणूस झालं पाहिजे. धन्यवाद. मी पालवे मॅडमला विनंती करतो की ते पालवे मॅडमनी इथे सत्कार करावा. पालवे मॅडम. यानंतर मी आमंत्रित करतो गरजे प्रतीक्षा भवन हिने आपली रचना सादर करायची आहे. गरजे प्रतीक्षा भवन. नमस्कार, मी प्रतीक्षा बबन गर्जे, बाबूजी
आवाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी इयत्ता 11वी विज्ञान शाखेची. माझ्या कवितेचं शीर्षक आहे भारतीय सैनिक. वाफाळलेला भात नाही, तव्यावरची नाही पोळी, पुढ्यात घास, मागून शिरते बंदुकीची अज्ञात गोळी. आवडलं तर मागणं नाही, नावडलेलं टाकणं नाही, ताटकणा एकच सांगतो मृत्यूसमोर वागणं नाही. डायनिंग टेबल सोडाच राव, पण ताट नाही, पाठ नाही, मरण मात्र येतं तेव्हा एवढा मोठा थाट नाही. प्रत्येक क्षण घाताचा, पांढरं कफन आपलं आणि तिरंग्यातून त्याचा देह, प्रत्येक क्षण घाताचा पण मातीवरती सच्चा स्नेह. आपण खातो खाण्यासाठी, त्याचं जिथं राहण्यासाठी, बर्फात कुठलं ऊन पाणी रसिकपणे न्हाण्यासाठी. सगळं नको तसंच असून तक्रारीचा नाही सूर, दिवा तेवतो वंशाचा, तो 1000 मैल असतो दूर. त्याच्या डोळ्यात तेल तरी आपल्या डोळ्यात नसतं पाणी, त्याच्या घरात शोक म्हणून आपल्या ओठात सुरेल कानी. पगार मिळतो मरणासाठी, अशी दुसरी नोकरी नाही, थोडी तरी ऊब असते अशी त्यांची भाकरी नाही. भारत माता की जय म्हणतात, रक्त आतुर होते सांडण्यासाठी. भारत माता की जय म्हणतात, रक्त आतुर होतं सांडण्यासाठी. आपण नागरिक असतो फक्त वेगळ्या चुली मांडण्यासाठी, आपण नागरिक असतो फक्त वेगळ्या चुली मांडण्यासाठी. आणि माझी दुसरी एक कविता आहे ती म्हणजे बाप. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कण खरं कडा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावरी, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावरी. जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. घर बाय कोणी मुले यांना जगविण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी. बाप म्हणजे रे जसा, कसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. बाप साठवितो अश्रू एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप जपतो मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावा थोडी असव डोळ्यात, अशा बापासाठी यावा थोडी असव डोळ्यात. धन्यवाद. धन्यवाद. मी कानांना विनंती करतो तिचा सत्कार करावा. यानंतर मी आमंत्रित करतो बडे तेजस आहे ना, बडे तेजस महेंद्र या विद्यार्थ्यांना ते आपली कविता सादर करायची आहे. तर ती एक व्यक्ती, कवितेचं शीर्षक ती एक व्यक्ती मनाला भावलेली. की ती एक व्यक्ती मनाला भावलेली, हसण्यातून जशी फुले उमलली. नजरेत तिच्या जादूची दुनिया, की नजरेत तिच्या जादूची दुनिया, तीच आहे माझ्या हृदयाची कहाणी. तिचं नाव जणू चांदण्याची शपथ, की तिचं नाव जणू चांदण्याची शपथ. तिच्या हास्यात आहे सौंदर्याची कथा, की तिचं नाव जणू चांदण्याची शपथ. तिच्या हास्यात आहे सौंदर्याची कथा. ती फुललेल्या जाईचा सुगंध, की ती फुललेल्या जाईचा सुगंध. तिच्या स्वभावात आहे मनमिळाऊपणाचा गंध. तिचं हळूच बोलणं जणू सनईचा सूर, की तिचं हळूच बोलणं जसा सनईचा सूर. तिच्या नजरेत दिसतो स्वप्नाचा पूर. ती जशी उंच उगवलेल्या ताऱ्याची झुंबड, की ती जशी उंच उगवलेल्या ताऱ्याची झुंबड. तिच्या आठवणीने होते मनाची परवड म्हणजे वाईट अवस्था. की ती जशी उंच उगवलेल्या ताऱ्याची झुंबड, तिच्या आठवणीने होते मनाची परवड. ती आहे शब्दातून सजलेली कथा, की ती आहे शब्दातून सजलेली कथा. तिच्या सोबतचा प्रवास म्हणजे आनंदाचा राबता म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ. की ती आहे शब्दातून सजलेली कथा. तिच्या सोबतचा प्रवास म्हणजे आनंदाचा राबता. तिच्या अस्तित्वाने मिळते जीवनाला दिशा, की तिच्या अस्तित्वाने मिळते जीवनाला दिशा. तीच आहे या जगण्याची खरी आशा. धन्यवाद. मी गोष्टी विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. जा अशीच पुढे जा, मागे वळून पाहू नकोस. जा अशीच पुढे जा, मागे वळून पाहू नकोस. माझे आहे तुझ्यावर प्रेम, कोणाच मात्र सांगू नकोस. यानंतर मी आमंत्रित करतो वृक्षाली पालवे. काही तर नाही, साबळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी.
माझी रचना छोटीशी आहे, पण इथे जो तर इथे फक्त एक चारोळी मी सादर करतो आणि माझी जी काही रचना आहे तर ती आपल्यासमोर मांडतो. इथे तरुण वर्ग आहे. तरुण वर्गासाठी ही खास चारोळी आहे. तुमच्या वयातली आहे ती जी कोणी आहे तिचं वर्णन आहे. तिच्या गालावर मारली टिचकी, तिचा गाल लाल लाल झाला. तिच्या गालावर मारली टिचकी, तिचा गाल लाल लाल झाला. मला वाटलं जणू सूर्योदयच झाला. अशी ती एक आहे. आणि मुलांकरता ही आहे की दसऱ्याच्या दिवशी आपट्याचं पान, दसऱ्याच्या दिवशी आपट्याचं पान माझ्या हातून पडलं. आश्चर्यच काय ते तुझ्या घराकडे ते आपोआपच वळलं. आता ही माझी रचना आहे. ही रचना सावित्रीबाई बद्दल आहे. तिचं शीर्षक आहे अधोक्षज. अधोक्षज म्हणजे अशी एखादी व्यक्ती जिने जन्म घेऊन या भूतलावरती तिने तिच्या स्वकर्तृत्वावरती जी काही महानता मिळवलेली आहे अशा व्यक्तीला अधोक्षज असं म्हणतात. हे सावित्री हे क्रांतिज्योती बकाल अशा अंधारात तेजपुंज बनून आलीस तू. हे सावित्री हे क्रांतिज्योती बकाल अशा अंधारात तेजपुंज बनून आलीस तू. ज्ञानरूपी महायज्ञात उषक कालाची समिधा झालीस तू. ज्ञानी यांची मती दाविण्या, ज्ञानी यांची मती दाविण्या शुभाची खडक होऊन कडाडलीस तू. ज्ञानी याची मती दाविण्या शुभाची खडक होऊन कडाडलीस तू. पाळण्याची दोरी सोडून, पाळण्याची दोरी सोडून ज्ञानाची शिदोरी बनवलीस तू. पिढ्या पिढ्यांची राख रांगोळी, पिढ्या पिढ्यांची राख रांगोळी तेजातून पेटवलीस तू. प्रतिगाम्याची चिता रचवणी, प्रतिगाम्याची चिता रचवणी शारदेची, नवशारदेची बरं कसं, नवशारदेची मसीहा म्हणून प्रकटलीस तू. अबलेलाही सबला बनवणी, अबलेलाही सबला बनवणी बुद्धाच्या शांतीला गायलेस तू. अबलेलाही सबला बनवणी बुद्धाच्या शांतीला गायलेस तू. फातिमा आणि मुक्ते संगे, फातिमा आणि मुक्ते संगे तुकोबाची गाथा होऊनी प्रकटलीस तू. शाहूंचीही समता होण्या, शाहूंचीही समता होण्या भीमाईचा मातम केलास तू. शाहूचीही समता होण्या भीमाईचा मातम केलास तू. नवसीतेला बंधमुक्त करण्या, नवसीतेला बंधमुक्त करण्या जटायू म्हणून विहंगलीस तू. त्रिभुवन आणि युगायुगात, त्रिभुवन आणि युगायुगात ज्ञानियांची खरी राजा, खर तर राणी म्हटलं पाहिजे पण आपण सावित्रीलाही राजा म्हणतोय, राजा ठरलीस तू. निर्मिकाकारांची सावित्री बनून महान महात्मा म्हणून तळाडलीस तू. तूच सावित्री, तूच ज्योती, तूच क्रांती, सर्व काही तूच तू, एकमेव अधोक्षज. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मी प्राचार्य साहेबांना विनंती करतो की त्यांनी साबळे सरांचा सत्कार करावा. यानंतर एक विद्यार्थी आला आहे आनंद भोसले, म्हणायचे त्याने आपली कविता सादर करावा. आनंद भोसले लवकर. जळू परची धरती उजळू, जळू परची धरती उजळू असाच प्रकाश इद पसरू, असाच प्रकाश इद पसरू. मी आमंत्रित करतो. चल माझ्या कवितेचं नाव आहे थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला. थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला. थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला. पण ती जपून ठेवा अंधार फार झाला. आलेच हो दिशांनी
तुफान विस्मृतीचे आले चहू दिशांनी, तुफान विस्मृतीचे नाती जपून ठेवा, अंधार फार झाला नाती जपून ठेवा, अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, शिशिरातील हिमात ते गोठतील श्वास, शिशिरातील हिमात ते गोठतील श्वास, हृदय जपून ठेवा, अंधार फार झाला, हृदय जपून ठेवा, अंधार फार झाला, वनव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची, वनव्यात वास्तवांच्या होईल राख त्यांची, स्वप्ने जपून ठेवा, अंधार फार झाला, स्वप्ने जपून ठेवा, अंधार फार झाला. धन्यवाद. मी कानडे सर विनंती करतो की त्यांनी भोसलेचा सत्कार करावा. कानडे सर. यानंतर मी आमंत्रित करतो माननीय श्री मेढे सरांना की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक आता कोण नाही मेढे सरांना विनंती करतो त्यांनी एक रचना सादर करावी. देखील समारोप आहे ना. समारोपाची रचना शेवट समारोप आहे. अजून काही मनोगत आहेत पण मला कविता वाटतं शेवटेच बरोबर. कानडे सरांनी सांगितलं की 2 कविता म्हणा. मला परवानगी दिली 2 कविता म्हणायला. त्यामुळं एक कविता छोटीशी आहे. सगळेजण प्रेमाच्या प्रांतामध्ये फिरले. कॉलेजला असताना मी पण प्रयत्न केला पण काही जमला नाही. आणि का जमलं नाही त्याचं कारण कवितेत आहे. कविता अशी आहे. गुलाबाचं फूल सुंदर असतं असं म्हणतात, तोडायला हात पुढे जातो तेव्हा काटे टोचतात. गुलाबाचं फूल सुंदर असतं असं म्हणतात, तोडायला हात पुढे जातो तेव्हा काटे टोचतात. सौंदर्याच्या खाली क्रूरता लपलेली असते, हे आता उमगतं जेव्हा बोट रक्तबंबाळ होतं. सौंदर्याच्या खाली क्रूरता लपलेली असते, हे आता उमगतं जेव्हा बोट रक्तबंबाळ होतात. आता ठरवलंय सौंदर्य दुरूनच बघायचं. आता ठरवलंय सौंदर्य दुरूनच बघायचं. एकदा बोट रक्तबंबाळ झाली तसं मन व्हायला नको, तसं मन व्हायला. आता एक सामाजिक कविता म्हणतो. कवितेचं प्रास्ताविक करत नाही कारण त्याच्यातच तुम्हाला कळेल. हुमायून भाईला तर चांगली कळेल. चल मित्रा, चल मित्रा, तू तुझा धर्म पाळ, मी माझा धर्म पाळतो. चल मित्रा, तू तुझा धर्म पाळ, मी माझा धर्म पाळतो. कशाला उगीच खोट्या इतिहासाचे पानं चालतो. चल मित्रा, तू तुझा धर्म पाळ, मी माझा धर्म पाळतो. कशाला उगीच खोट्या इतिहासाचे पानं चालतो. भोंग्याच्या आवाजाने दचकू नको, भोंग्यांच्या आवाजाने दचकू नको, कुठल्या महामंत्राने बिचकू नको. तू वादाचे विषय टाळ, मी संघर्षाला चालतो. कशाला उगीच सत्यापासून पळतो. तू वादाचे विषय टाळ, मी संघर्षाला टाळतो. कशाला उगीच सत्यापासून पळतो. चल मित्रा, तू मानवता पाळ, मी बंधुता पाळतो. कशाला उगीच निष्पाप जीवांना जाळतो. कशाला उगीच निष्पाप जीवांना जाळतो. कुणाच्या भाषणानं भडकू नको. भाषण करतात
कुणाच्या भाषणानं भडकू नको, कुणाच्या इशाऱ्यावर धडकू नको. तू विषमता टाळ, मी गैरसमज टाळतो. तू विषमता टाळ, मी गैरसमज टाळतो. कशाला उगीच एकच मध्येच फोन आला. तू विषमता टाळ, मी गैरसमज टाळतो. कशाला उगीच जुन्या जखमांना मीठ सोडतो. तू समतेचं गीत गा, तू समतेचं गीत गा, मी विश्वासाचं संगीत देतो. तू समतेचं गीत गा, मी विश्वासाचं संगीत देतो. चल मित्रा, आज तुझ्या सोबत माणुसकीचा खेळ खेळतो. चल मित्रा, आज धन्यवाद. मी गोसावी सरांना विनंती करतो की त्यांनी मेळे सरांचा सत्कार करावा. आता ठरलंय ठेवलेलं हप्त्यात खोलायचंय. आता ठरलंय ठेवलेल्या हप्त्यात खोलायचं, माणसाचं जनावर आरपार सोलायचंय. आता ठरलंय ठेवलेल्या हप्त्यात खोलायचंय, माणसाचं जनावर आरपार खोलायचंय. करायचे आहेत माणूस आतून बाहेरून शुद्ध, करायचे आहेत माणूस आतून बाहेरून शुद्ध. आणि जागवायचा आहे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, आता जागवायचा आहे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये बुद्ध बुद्ध बुद्ध. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो या कवी संमेलनाचे प्रमुख अध्यक्ष गोसावी सर यांना की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. मी आमंत्रित करतो आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर JP ढाकणे साहेब यांनी की आपण या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे बाबूजी आव्हाड महाविद्यालय आणि शब्दगंध साहित्यिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आजचं जे कवी संमेलन चाललंय शेवटाकडे आलंय. आता अगदी 5 मिनिटात संपेल. खरं म्हणजे या वयात प्रत्येक जण कवी असतो आणि घाबरू नका, मी कवी नाही. कशी चढावट झाली होती पाहिली ना. मग मी आधी एकदा मी ST नगरून येत होतो. आता म्हटलं तासभर बसायचं, त्यापेक्षा शेजारच्याला विचारावं काय बाबा कुठला तो, काय नाव. त्यांनी नाव सांगितलं, त्यांनी मला विचारलं, मी पण सांगितलं. मग विचारलं तुम्ही काय करता, तो म्हटला मी कवी आहे. मग त्यांनी मला विचारलं तुम्ही काय करता, म्हणलं मी बाहेर आहे. हसायचा विषय सोडून द्या, पण खरोखर अंतरीचे धावे बाहेरी स्वभावे असं जे म्हणतात ते काव्य असतं. आपल्या मनात जे भावना आहेत त्या सहज बाहेर येतात त्या कवितेच्या रूपाने. आणि म्हणून कोणत्याही परीक्षेमध्ये निबंध लिहा, परिच्छेद लिहा असं येतं, परंतु कविता लिहा असा प्रश्न येत नाही. कारण ते उत्स्फूर्त भावना असतात आणि त्या परीक्षागृहामध्ये सुपरवायझर समोर असताना येतीलच याची काही गॅरंटी नाही. तुमच्या वयामध्ये प्रत्येक जण कवी असतो असं म्हटलं मी मुका कवी आहे, ऐकतो, मला ऐकायला चांगलं वाटतं. कविता काय करता येत नाही. असाच एक कवी एका कवयित्रीच्या प्रेमात पडला, कॉलेजला जाणार तुमच्या वयातला. आणि मग काय प्रेमाचा इजहार वगैरे म्हणलं का मग हिंदी डायलॉग मराठीत चालत नाही. हा गडी भलताच जोरात आला आणि त्यांनी सांगितलं की हे प्रिये, तेरे लिए ला सकता हूं चांद सूरज और तारे. ती काय शब्दाचीच बुडबुडी, ते काय खरोखर थोडे आणायचे. तेरे लिए ला सकता हूं चांद सूरज और तारे, इतना ही नहीं तेरे लिए दे सकता हूं जी. म्हणजे जीव द्यायला तयार आहे. तिने तिकडून तसे डायलॉग फेकले, दोघे हवेत. योगायोगाने दोघांचं लग्न झालं.
आणि मग चुला पडा है थंडा, पेट में लगी है आग. कवितेने पोट भरत नाही. मग ती प्रियसी म्हणते, हे प्रियकर प्रियवर मत लावो चांद सूरज तारे, मत लावो चांद सूरज तारे, मत दे दो जी, अगर हो सके तो ला दो 1 किलो वनस्पती घी. मित्रांनो, आयुष्यामध्ये साहित्य हे माणसाला खूप उंचीवर नेऊन ठेवतं, जगण्याचं बळ देतं आणि आयुष्याचा आरसा असतं. त्यामुळे अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घ्या. जे लिहितात त्यांनी लिहा, मित्रांना दाखवा, आपल्या शिक्षकांना दाखवा. तुमच्या लिहिण्यामध्ये अधिक चांगला प्रकारचा एक बहर येईल. आता सुनील भाऊ सांगतीलच की आता शब्दगंध साहित्य परिषदेने विद्यार्थ्यांना देखील सभासद करून घ्यायचं ठरवलंय. भाऊ सांगतील त्या संदर्भात. मी काही जास्त बोलत नाही, उशीर झालेला आहे. एवढं बोलून मी थांबतो. सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आता या कवी संमेलनाच्या सांगता कार्यक्रमाकडे आलेलो आहोत. शेवटी मी जाताना एवढं सांगन, शब्दानेच पेटतात घरे दारे आणि देश, शब्दानेच पेटतात घरे दारे आणि देश आणि माणसे सुद्धा, आणि शब्दानेच विझवता येतात चेतलेली मने आणि देश पेटलेली माणसे. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय गोसावी सर यांना की त्यांनी या कार्यक्रमाच्या समारोपावर भाषण द्यावे किंवा एखादी कविता सादर करावी. धन्यवाद. तूच सांग स्वप्नांच्या दुनियेत मी किती दिवस राहायचं, तूच सांग स्वप्नांच्या दुनियेत मी किती दिवस राहायचं, स्वतःहून तूच मला बोलतेस का ते पाहायचं, स्वतःहून तूच मला बोलतेस का ते पाहायचं, माहीत नव्हतंच मला प्रेम यालाच म्हणायचं, माहीत नव्हतंच प्रेम यालाच म्हणायचं. आदरणीय ढाकणे सर, भारतजी गाडेकर, कारडे सर, या महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे सर्व प्राध्यापक महोदय, उपस्थित मित्र हो, आदरणीय हुमायून भाई, अत्यंत तरल आणि भाव ज्याच्यामध्ये भाव आहे अशा वेगवेगळ्या रचना आपण या ठिकाणी सादर केल्या. काही मित्रांनी प्रेमही व्यक्त केलं, अनेक दुःख व्यथा वेदनाही या ठिकाणी आपण सादर केल्यात. अतिशय चांगला हा काव्य संमेलनाचा कार्यक्रम झाला. जेव्हा आपण दुसऱ्याच्या कविता किंवा दुसऱ्याची भाषणं चांगल्या पद्धतीने मन लावून ऐकू, तेव्हाच आपण उत्कृष्ट कवी, वक्ते किंवा लेखक होऊ शकू. त्यामुळं आपण संधी मिळेल तिथं ऐकलं पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. कारण मी सुद्धा तुमच्यासारखाच महाविद्यालयीन विद्यार्थी शेवगावला होतो आणि प्रत्येक कार्यक्रम मन लावून ऐकत होतो आणि नेहमी असं वाटायचं की आपण सुद्धा पुढं जाऊन बसलं पाहिजे, पुढं जाऊन आपल्याला बोलता आलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करत राहिलो. आपल्या आयुष्यामध्ये आपण नोकरी करा, व्यवसाय करा अथवा कोणतीही गोष्ट करा, या सर्वांसाठी तुम्ही तुमच्या आवडीचं जे क्षेत्र आहे ते सोडू नका. ते आवडीचं क्षेत्र सांभाळून सुद्धा तुम्हाला नोकरी, व्यवसाय हा निश्चितपणे करता येतो असं मला वाटतं. मी सुद्धा नगर परिषदेमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहे, तेव्हा मी निश्चित म्हणू शकेल की आपल्याला हे सर्व काही करता येतं. आपल्या जिल्ह्यात अनेक कवी, लेखक वेगवेगळे अधिकारी पदावर आहेत, अगदी आमदार, खासदार सुद्धा आहेत. तेव्हा ज्या क्षेत्रात आपल्याला जायचंय त्या क्षेत्रात उंचीवर जाण्यासाठी त्याला सपोर्ट म्हणून या सर्व क्षेत्राचा आपल्याला निश्चित उपयोग होत असतो. आपण खेळामध्ये असा, चित्रकलेमध्ये असा किंवा वाचन लेखनामध्ये असा किंवा एखाद्याचं हस्ताक्षर सुंदर असेल तर त्यामध्ये असा, आपल्याला निश्चित या माध्यमातून प्रगती साधता येते. आपण सर्वजण या या कवी संमेलनामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार मानतो. या महाविद्यालयाने शब्दगंध
तालुका शाखेच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्या सर्व संयोजकांचंही मी आभार मानतो. आणि येत्या 8 आणि 9 फेब्रुवारीला शब्दगंधचं 16वं राज्यस्तरीय साहित्य संमेलन अहमदनगर येथे कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये होत आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी ऐकायला या, पाहायला या आणि सादर करायला सुद्धा या. शब्दगंधच्या वतीने आपण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुद्धा आता सभासद करून घ्यायचं ठरवलेलं आहे आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये आपण विद्यार्थ्यांची स्वतंत्र विंग सुरू करणार आहोत. त्यासाठीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि सभासदाचे फॉर्मही या ठिकाणी आपण इकडे जे काम पाहतात त्यांच्याकडे देणार आहोत. ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपण सभासद व्हावं त्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. शब्दगंधच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कुठल्याही नियम अटी अशा काही नसतात. सर्व विचारधारेच्या लोकांना यामध्ये आपण सहभाग देत असतो. आपण सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे सादर केला त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्याकरता मी आमंत्रित करतो महाविद्यालयाच्या डॉक्टर वैशाली आहेर मॅडम यांना. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे हीरक महोत्सवी वर्ष आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त बाबूजी आव्हाड महाविद्यालय मराठी विभाग व शब्दगंध साहित्यिक परिषद पाथर्डी तालुका शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित तालुकास्तरीय कवी संमेलन या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालेलो आहोत. शब्दलंकारांनी भरलेली ही काव्य मैफिल कवितेच्या सर्वच प्रकारांना स्पर्श करत उत्तरोत्तर बहरत गेली आणि कविमनाच्या संवेदना उत्स्फूर्तपणे अनेक भावस्पर्शानं सांडत गेली. संपन्न झाली या कविमनाच्या अनेक भावस्पर्शांनी ही काव्य संमेलन. यावेळी या काव्य संमेलनात उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय सुनील गोसावी सर, संस्थापक शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांनी ऐन वेळेला अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि त्याचबरोबर अध्यक्ष मनोगत व्यक्त केलं. या प्रसंगी सर आपले धन्यवाद. यानंतर या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून अनेक सारे कवी आलेले आहेत. कवी डॉक्टर कैलास दौंड, ज्येष्ठ साहित्यिक यांचे देखील या ठिकाणी मी आभार मानते. त्याचबरोबर आपल्या कॉलेजचे माजी प्राचार्य GP ढाकणे सर, उपाध्यक्ष शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य, हसत खेळत जीवन कसं जगावं हे सर त्यांच्या शब्दकृतीतून आणि त्यांच्या वर्तणुकीतून नेहमीच सांगत असतात. असे आदरणीय गुरुवर्य GP ढाकणे सरांचे देखील मी धन्यवाद देते. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक कवी देखील आलेले होते. हुमायून अत्तार सर की ज्यांच्या शब्दातून सळसळत उत्स्फूर्त अतिशय वेगळ्या पद्धतीनं बाहेर पडत असतं, एक प्रेरणा देणारं ठरत असतं, रिचार्ज किंवा चार्ज करणारं ठरत असतं. आमच्या NSSच्या कॅम्पमध्ये देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं होतं. सर नेहमीच कवी संमेलनातून आम्हाला भेटत असतात. या ठिकाणी आपण उपस्थित झाला आपले आभार मानते. डॉक्टर संतराम साबळे सरांनी देखील कविता सादर केली, त्यांचेही आभार. सचिन चव्हाण सर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचेही आभार. भारत गाडेकर सर जे कार्यवाहक शब्दगंध साहित्यिक परिषदेतनं नेहमीच आपल्या भेटीला येत असतात, अनेक कविता गाणी त्याच्या छानशा आवाजात सादर करत असतात. सर आपले देखील मी धन्यवाद देते. राजकुमार घुले सर, संदीप काळे सर, वैशाली कदम लोंढे मॅडम, ज्योती आधाट तुपे मॅडम, त्याचबरोबर प्राध्यापक सूर्यकांत काळोखे सर, कवी संदीप बोडखे सर हे देखील कवी म्हणून त्यांनी त्यांच्या रचना सादर केल्या, त्यांना देखील मी त्यांचे देखील आभार मानते.
प्राचार्य शरद बेडे सर यांनी देखील शेवटची कविता सादर केलेली आहे या संमेलनातली आणि एक वेगळ्या पद्धतीचा एक जान या काव्य संमेलनाला त्यांच्यामुळे आलेली आहे. त्याचबरोबर चंद्रकांत उदागे सर, कवी बाळासाहेब चिंतामणी हे देखील उपस्थित राहिले. त्यांनी देखील आपल्या रचना सादर केल्या. या प्रसंगी मी त्यांचे देखील आभार मानते. या ठिकाणी पालवे मॅडम देखील उपस्थित आहेत, शेख सर देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील मी आभार मानते आहे. सर्व स्टाफ ज्यांनी हे आयोजन केलं असे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे कानडे सर, त्याचबरोबर ज्यांनी सूत्रसंचलन केलं असे डोळस सर यांचे देखील मी आभार मानते. सर्व श्रोतूवर्ग, उपस्थित श्रोतूवर्ग ज्यांनी खरोखर शेवटपर्यंत हा कार्यक्रम ऐकला, आपले देखील मी आभार मानते. वेगवेगळ्या कॉलेजेसमधनं, शाळांमधनं आलेले छोटे मोठे तरुण जे कवी आहेत त्यांचे देखील मी आभार मानते आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते.